भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। मीरा रोडमध्ये एका मराठी तरुणीला घर नाकारण्यात आलेलं आहे भाड्यानं, आणि त्यासाठी तिनं आता सरकारला सवाल विचारला आहे की मग मराठी तरुणी या ठिकाणी राहू शकतील का मीरा रोड भाईंदर या परिसरामध्ये, कारण बऱ्याचशा अटी घालण्यात येतात, त्यामुळे जे बॅचलर त्या ठिकाणी कामानिमित्त येतात त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। नाही, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि मी ताबडतोब सरकारशी या संदर्भात बोलीन। जर का एखाद्याला घर भाड्याने मिळत नसेल आणि मराठी तरुणीला मिळत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि हे अनाहूतपणे होत आहे का ठरवून केलं जातं आहे याची चौकशी केली जाईल। आणि जर का कोणी ठरवून करत असेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोरातली कठोर कारवाई केली जाईल। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला आणि कोणालाच कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी सरकार घेत असतं। जंतर मंतरवर जे झेंजींनी आंदोलन केलं यानंतर आता संसदेमध्ये राहुल गांधी यांनी सवाल विचारलेला आहे की सरकारमध्ये मोदी आणि शहा हे अद्यापही संसदेत आलेले नाही, त्यांच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत आहे का, पायलट गट कुणी चालवलं असा सवाल सुद्धा विचारला। सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे की अमित भाई प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहेत, पण अमित भाई जेव्हा बोलतात तेव्हा विरोधक गोंधळ घालून त्या ठिकाणून सभात्याग करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं फक्त गॅरंटी घेतली होती की तुम्ही सभागृहात त्यांचं म्हणणं ऐकून घ्याल, पण त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आणि मात्र केवळ संसद बंद पाडण्याचे उद्योग करायचे, हे आम्ही चालू देणार नाही। झारखंडमध्ये पण आपण पाहतोय की त्या ठिकाणी तरुणांवर लाठीचार्ज केला, प्रकरण चिघळतं असं वाटतंय, कारण विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत आणि व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिला जात नाहीये अशी टीका टिप्पणी होते। आता राहुल गांधी झारखंडच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का मागत नाही आहेत, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का मागत नाही आहेत, आणि झारखंडला जायला राहुल गांधींना वेळ मिळाला नाही याच्यावरनंच जंतर मंतरचं आंदोलन आणि त्यांची या संदर्भातली भूमिका राजकीय होती हेच याच्यावरनं स्पष्ट होतं। नक्कीच आपण पाहतोय अहिल्यानगरमध्ये परदेशी यांच्यावरती जो हल्ला झाला यानंतर आता जैन मुनी निलेशचंद्र महाराज म्हणतात की प्रत्येकानं घरामध्ये भवानी तलवार बाळगायला हवी, यावरती विरोधक पण टीका टिप्पणी करतायत आणि अशा पद्धतीनं कोणी वक्तव्य करू नये अशी पण मागणी केली जाते। कसं पाहता याकडे? असं आहे की एखादी घटना अशा प्रकारची घडल्यानंतर स्वाभाविक लोक काही प्रतिक्रिया देत असतात, याचा अर्थ उद्यापासून प्रत्येकजण घरात तलवारी ठेवणार आहे असं समजण्याचं काही कारण नाही। हा एक भावनेतला व्यक्त करण्याचा मार्ग असतो। महाराष्ट्राच्या काही माजी मुख्यमंत्र्यांनी महिलांनी डोळ्यामध्ये तिखट टाकावं अशा प्रकारच्या भूमिका मुख्यमंत्री असताना घेतल्या होत्या आणि त्यामुळे याच्याकडे मर्यादित अर्थानेच बघितलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। शेवटचा प्रश्न आहे, काल मुंबईमध्ये तिरंगा रॅली झाली, मोठ्या संख्येनं 20 ते 25 हजार एवढा तरुण वर्ग जो आहे तो या रॅलीमध्ये समाविष्ट झाल्याचं बोललं जात आहे। आणखी ठिकाणी रॅली निघतायत, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि तरुण वर्ग जोडला जातोय भाजपशी। नाही, मुळामध्ये कालची रॅली ही वंदे मातरमला 150 वर्ष झाल्याबद्दल माननीय प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं होतं आणि म्हणून ती रॅली होती। झेंजी आणि झेंजी अल्फा हे माननीय प्रधानमंत्र्यांच्या बरोबर ठामपणाने उभे आहेत। विकसित भारताचं जे स्वप्न माननीय मोदीजींनी पाहिलं आहे त्याच्या पाठीशी त्यांच्याबरोबर या विकासाच्या योगदानामध्ये सर्वजण सहभागी आहेत। जयंत पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानातून एकत्र प्रवास केलेला आहे, बरीचशी चर्चा रंगते की ते तुमच्या पक्षामध्ये येतील, काय नेमकं पडद्यामागे घडतंय असं दिसतंय आणि इनकमिंग सुरू झालेलं आहे का, ऑपरेशन लोटस पडद्यामागे सुरू आहे का? असं कुठलंही ऑपरेशन लोटस नसतं आणि जयंत पाटलांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की याचं स्पष्टीकरण त्यांनी वारंवार दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरनं कुठल्या वावड्या उठवणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली। कॅमेरा पर्सन कमलेशचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।